रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण इन्स्टंट असे रवा आप्पे करणार आहोत। हे आप्पे आपण मुलांच्या टिफिनमध्ये शॉर्ट ब्रेकसाठी देऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी अगदी सोपी आहे। चला तर मग पटकन आपल्याला लागणार आहे 2 वाटी रवा। तुम्ही येथे जाड बारीक कोणताही रवा वापरू शकता। हा जाड रवा आहे। आता या रव्यामध्ये आपल्याला 1 वाटी ताजं दही घालायचं आहे। दही नसेल तर तुम्ही दह्याऐवजी येथे ताकही वापरू शकता। रवा छान असा भिजवून घ्यायचा आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। तर इथे आपला रवा भिजून तयार आहे। आता या रव्यावरती आपण झाकण ठेवून असंच आपल्याला 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचं आहे। असं केल्यामुळे आपला रवा हा दह्यामध्ये छान असा मुरेल। 15 मिनिटांनंतर आपला रवा छान असा फुगलेला दिसेल। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। 1 वाटी बारीक कापलेला टोमॅटो घालायचा। त्याच वाटीने 1 वाटी बारीक कापलेला कांदा घालायचा। थोडी हिरवी मिरची घालायची बारीक कट करून। इथे तुम्ही सिमला मिरची, गाजर तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता। आता आपल्याला यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे। तुम्ही इथे इनो सुद्धा वापरू शकता। आता हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। एकीकडे मी गॅसवरती थोडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे, 2 चम्मच एवढं। यामध्ये थोडी मोहरी घालायची आणि ही मोहरी आपल्याला या मिश्रणामध्ये घालायची आहे। हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करायचं आणि याचे पटकन आप्पे बनवायला घ्यायचे। मिश्रण थोडं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी इथे थोडं पाणी घालते, साधारण अर्धी वाटी एवढं, आणि छान असं मिक्स करून घेते। इकडे गॅसवरती मी एक आप्पे पात्र ठेवलेलं आहे। यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं। आप्पे पात्र छान असं गरम झालं की यामध्ये आपण आप्पे टाकून घ्यायचे। बंद केलं रे खालून गॅस। चला तर आप्पे पात्रामध्ये आप्पे टाकून झालेले आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिट असं झाकून ठेवायचं। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खालची साईड आपली छान अशी सोनेरी रंगावर आलेली आहे। सर्व आप्पे आता उलटून द्यायचे। इथे सर्व आप्पे छान असे एका साईडने भाजून झालेले आहेत। आता खालच्या साईडने सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खालची साईड सुद्धा आपली भाजून झालेली आहे। तर इथे आता आपले सर्व आप्पे छान असे भाजले गेले आहेत। आता हे सर्व आप्पे मी एका डिशमध्ये काढून घेते। हे आप्पे ना चवीला खूप छान झाले होते। वरून छान क्रिस्पी आणि आतून छान असे मऊसूत असे हे आप्पे झाले होते। तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। लहानांसोबतच मोठे सुद्धा हे आप्पे आवडीने खातील। चला तर मग मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।